Hello, hello. This is the My Artifact episode number 1671. आजची तारीख आहे 25 ऑगस्ट 2019. आता वाजले रात्रीचे 9 वाजले. जेव्हापासून मला माहित पडलं की नागपूर फिल्म अकॅडमी इज we can proceed on this thing. So तेव्हापासून मी काफी लाईट फील करून राहिलोय. थोडस लाईट म्हणजे की आता मला जॉबची जास्त टेन्शन न घेता आपल्याला फिल्म करिअर कडे सोडायचं. असं वाटतंय की माझी एक नवीन सुरुवात झाली आहे असं मला वाटतं. बस फक्त ही गोष्ट माहीत पडल्या नाही. असं जर तू त्या अकॅडमीमध्ये जॉईन होशील मग तिथे तू त्या साऱ्या गोष्टी शिकशील तर मग तेव्हा तर ती वेगळीच गोष्ट आहे. आय नो दॅट. बट या असं वाटतं की एक नवीन सुरुवात झाली आहे आणि दिस इज फील मी रिअली गुड. या मी असं एक्सपेक्ट करतो की समोर येणारे जे कॉन्सिक्वेन्सेस होईल माझ्यासोबत रिलेटेड विथ द फिल्म अँड फिल्म करिअर हे चांगले होईल. म्हणजे चांगलेच होईल असं काही नाही. आय डोंट नो म्हणजे समोर कोणकोणते प्रॉब्लेम्स आहेत, कोणकोणते सिच्युएशन आपल्याला फेस करावं लागते. हु नोज. या इट वुड बी मॅटर ऑफ टाइम. But yeah, it's a new beginning. I must say, yes. त्याच्यानंतर मी आज अवतार द लेजंड ऑफ कोरा याचे काही एपिसोड बघितले. आफ्टर दॅट आय कम्प्लिटली ब्लोन अवे की आपल्याला याच्यावर पण एक प्रकारे फिल्म बनवायची. येस, जस्ट लाईक असं वाटत आहे की माझी लाईफ इज माझी डेस्टिनी आहे ना. इट वॉज लाईक रिअली कॉलिंग मी. आणि कधी कधी असं वाटते ना की युनिव्हर्सनी मला जे काम सोपवलं गेलं आहे की युनिव्हर्स म्हणजे की आपल्याला असं माहित होते ना की आपण इथे या पृथ्वी तलावावर कायसाठी आलो आहे. वाय वी आर हिअर. या आता काही जण फक्त स्वतःच्या लाईफला बिकम बेटर बनण्याचा प्रयत्न करतात. बट दॅट इज नॉट व्हॉट आय एम सेइंग इज की असं काही जणांना असं फील होते की वी आर हिअर फॉर समथिंग. आपण इथे आलोय ते काही ना काहीतरी गोष्टीसाठी. आणि मला असं वाटून राहिलंय की ती गोष्ट माझ्या काफी जवळ येऊन राहिली, क्लोज येऊन राहिली. क्लोज येणं तर इम्पॉर्टंट आहे. कारण आता 26 कम्प्लीट झालंय तुला, आता 27 वर आणि या सप्टेंबरला तुला 26 पूर्ण कम्प्लीट होईल आणि तुला 27 रनिंग लागेल. सो यू आर ग्रोन अप. आता तू लाईफच्या अशा स्टेजवर आहे ज्या स्टेजवर तुला स्वतःलाच गोष्टी फिगर आउट कराव्या लागेल. ओके. आणि प्लॅनिंग काय आहे अजूनपर्यंत? प्लॅनिंग तर आहे, खूप काही आहे. खूप साऱ्या गोष्टी प्लॅनिंग आहे. काय म्हणजे कोणत्या फिल्म करिअर मध्ये गेल्यावर असं करेल तसं करेल. पण जोपर्यंत आपल्याला पाथ क्लिअर होत नाही का आपण कशाप्रमाणे तिथपर्यंत जाऊ तोपर्यंत आपल्याला आज संडे. येस, उद्याचा मंडे आहे. उद्या माझी मॉर्निंग शिफ्ट आहे. झोप लागून लागली. झोपून जा कारण उद्या सकाळी 5 वाजता उठावं लागतं. सो घरची आठवण येऊन आली मला. कारण इथे कसं की मी
ऍक्च्युली चिचगाव मध्ये आलो ना तेव्हा मी स्वतःला काफी बंद करून ठेवली इथे. वाय? कारण इथे असं एन्व्हायरमेंट नाही आलं. म्हणजे तो एन्व्हायरमेंट असतो ना का ज्या एन्व्हायरमेंट मध्ये आपण आसपास लोक दिसतात त्याच्यासोबत आपण हँग आउट करतो. इथे चिचगाव मध्ये असं काहीच नाही. धरमपेठ मध्ये तरी त्याला थोडस बरं वाटत होतं. म्हणजे धरमपेठ मध्ये कसं आहे की वाटलं का आपण एक ते 40 चायनीज आणि त्याच्यानंतर एक आईस्क्रीम घ्यायची आणि मस्त फिरायचं तिथून. राहणं आणि तिथले ते लोक वॉज काइंड ऑफ लाईक अ व्हेरी रिच. सो तिथे नेहमी नवीन गोष्टी बघायला भेटायच्या. नवीन स्टोर, नवीन लोक, नवीन लोकांचे नवीन कॉस्ट्युम, स्पेशली लेडीज. हे असं म्हणू शकतो मी कारण आम्ही मी 27 वर्षाचा झालोय. सो probably I'm attracted towards that species. Yeah, why would I say species? It's a human thing. It's not another species. Well, बघण्याचं नजरिया आहे. या बघ कोण बघण्याचा नजरिया आहे. म्हणजे कसं आहे की ते व्यक्ती मुलीमध्ये नाही का बहुत जबरदस्त पर्सनॅलिटी असते. जस्ट लाईक पर्सनॅलिटी म्हणजे हाऊ दे बिहेव, हाऊ दे ट्रीट themselves. It's amazing. It's तुझ्या लाईफ मध्ये असं काही आहे? मी असं आता तर फारसा असा विचार पण करत नाही का आपल्या लाईफ मध्ये कोणती मुलगी येईन बा आणि असं. हा येईन, ऑफकोर्स येईन, बट लिटरली आता मी हाच विचार करतो की चला करिअर आपल्याला तिथे जायचं आहे, ते बायनरी कोड बनवायचे आहे. सो मी हाच विचार करत राहतो एव्हरी टाइम. नॉट थिंक अबाउट विमेन और एनी एल्स. रिसेंटली मी तर टिकटॉक पण नाही पाहत. म्हणजे खूप काही चेंजेस झाले माझ्यामध्ये. असं मी आता ते पण टिकटॉक पण बघत नाही. थोडा वेळ चांगलं वाटते वगैरे वगैरे, बट बघायचं रे थोडस. म्हणजे कसं की थोडं आपलं असं वाटतंय की आपण कनेक्टेड आहे आपण लोकांसोबत, राईट. नाही तर असं आयसोलेट राहिलं ना तर फारसा फरक लोकांना होत नाही, बट आपल्यालाच होतो. कारण आपण कसं एक प्रकारे एकटं राहतो. एकटं राहिल्यानंतर आपल्याला तसा एक्सपिरियन्स आहे म्हणा एकटं राहण्याचा. 3-4 वर्ष झाले आपण एकटं राहतोय. सो इट्स नॉट अ बिग डील फॉर मी. वेल, काही ना काहीतरी करून दाखवायचं आहे आपल्याला. तर अशा प्रकारे सिच्युएशन येतातच. आता माझ्यावर एक सिच्युएशन आली आहे की मी परमनंट नाही केलोय मला, राईट. माझ्या नंतर जे लागलेले लोक आहेत त्यांना परमनंट करण्याचं मी नाही का हे गोष्ट नेहमी स्वतःमध्ये धरून ठेवतो. वाय? कारण नाही का हे गोष्ट नाही का माझ्यामध्ये एक प्रकारे आग लावते एक प्रकारे. तुला काही ना काहीतरी करून दाखवायचं आहे, काही ना काहीतरी करून दाखवायचं आहे. मी नेहमी असा विचार करतो की या लोकांना आता 25,000 रुपये पेमेंट भेटेल ना, मला 25-22 हजार रुपये किंवा 20-22 हजार रुपये भेटेल. मला
14,000 रुपये पेमेंट भेटेल मी हा विचार करतो. सो या गोष्टीमुळे नाही का मला एक प्रकारे पंपिंग होते माझ्यामध्ये की येस आपल्याला काही ना काहीतरी करून दाखवायचं. So this is what really important for us. Okay. वेळ आता तो पिक्चर वगैरे पाहू नको आता थोडा वेळ टिकटॉक पाहून घे. इट माइट यू फील बेटर आणि झोपून लवकर 10 वाजता झोप म्हणजे तू सकाळी लवकर उठलं पाहिजे. ओके. टिल देन एव्हरीथिंग इज फाईन इज गुड. So this is it. This is the end. This is the my artifact episode number 1671. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.